अर्धी जुडी पालक आपल्याला छान स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि मग त्याला बारीक चॉप करून घ्यायचं आहे, जितकं बारीक असेल तितकं चांगलं। त्यानंतर इथे आपण घेतलेला आहे अर्धा बटाटा, एक सुद्धा घेऊ शकता, मोठा होता त्यामुळे मी अर्धा घेतला। त्यानंतर सगळे सुके मसाले आपल्याला यामध्ये टाकायचे आहेत, धने जिरे, तिखट, मीठ, हळद आणि ओवा आणि तीळ, ह्या गोष्टी तर आठवणीने टाका, याने चव खूप छान येते। त्यानंतर 1 मोठा चमच इथे दही टाकलेलं आहे, त्याचप्रमाणे मीठ सुद्धा टाकलेलं आहे आणि हे सगळं मिश्रण आधी छान एकत्रित करून घ्या, जेणेकरून जे काही पाणी सोडायचं आहे ते सगळे इथे होऊन जाईल काम। त्यानंतर इथे आपण टाकलेली आहे कणिक आणि थोडंसं तेल टाकून आपल्याला हा एक गोळा मस्त मिक्स करून घ्यायचा आहे। याच मिश्रणामध्ये जितकं होईल तितकं मिक्स करून घ्या, पाणी टाकायची जास्त गरज पडणार नाही, खूप क्वचित पाणी, किंचित पाणी मला लागलेलं होतं, खूप कमी प्रमाणात। आणि हा गोळा आपला छान तयार झाला आहे। त्यानंतर याचे मस्त पराठे करा आणि किंवा तुम्ही याची टिक्कीसुद्धा करू शकता, तर तेही तुम्ही करू शकता आणि मस्त गरमागरम पराठे मुलांच्या डब्यासाठी खूप चांगले आहेत। तर आजचा टिफिन कसा वाटला? रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर, कमेंट नक्की करा।